जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील नागलवाडी डोंगरपट्ट्यातील ऐतिहासिक काशी केदारेश्वर शिव मंदिरात आज भाविकांची अलोट गर्दी झाली। श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी येथे भरलेल्या यात्रोत्सवाला परिसरातून हजारो भक्तांनी हजेरी लावली। निसर्गाच्या सानिध्यात झाडी झुडपात व डोंगरदऱ्याच्या कुशीत वसलेले काशी केदारेश्वर शिव मंदिर हे रामायणकालीन असल्याचे मानले जाते। इतिहासानुसार वनवासानंतर लक्ष्मणाने सीतामाईला दंड करण्यास सोडले होते आणि त्या काळातील पाऊलखुणा आजही येथे पाहायला मिळतात। या परिसरात सीतामाईचा संसार, नाणी आणि इतर संसारोपयोगी दगडी साहित्य पाहण्यासाठी भाविकांची उत्सुकता वाढते। देवस्थानचे महंत बाबागिरी महाराजांनी सांगितले की दरवर्षी श्रावणातील सोमवारी येथे मोठी यात्रा भरते आणि आजच्या यात्रेतही भक्तांचा उत्साह लक्षणीय होता। न्यूज एक्सप्रेससाठी अहिल्यानगरवरून जयप्रकाश बागडे यांची रिपोर्ट। आज आपण श्री क्षेत्र काशी केदारेश्वर देवस्थान या पवित्र तीर्थस्थळावरती आहोत। अतिशय पुरातन, प्राचीन, ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी लाभलेलं हे देवस्थान आहे। या देवस्थानवरती आदिशक्ती सीतामाईंचं वास्तव्य झालेलं आहे। ऋषी वाल्मिकजींचा आश्रम म्हणून हा आश्रम प्रसिद्ध आहे। वाल्मिकजींच्या सानिध्यामध्ये सीतामाईंचं वास्तव्य त्यावेळेला झालं ज्या वेळेला अयोध्येमध्ये सीतामाईवरती आक्षेप घेण्यात आला आणि लक्ष्मणांच्या माध्यमातून वनवास गमन प्रभू श्री रामचंद्रांनी सीतामाईंचं घडवलं। त्यावेळेला या ठिकाणी सीतामाईंचं वास्तव्य, बाण मारून त्यांना तहान लागल्यामुळे बाण मारून निर्माण केलेला पाण्याचा कुंड या ठिकाणी आहे। त्यानंतर सीतामाईंची नाणी इथेच आहे। सीतामाईंची काही वापरण्यात येणारी जुनी दगडाची जाती, रांजण या ठिकाणी आपल्याला आजही पाहायला मिळतात। या भगवान श्री काशी केदारेश्वराच्या या पवित्र अशा श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारची ही भव्य दिव्य यात्रा, एकदिवसीय यात्रा पूर्णत्वाकडे जाते। त्याचप्रमाणे महाशिवरात्रीचा महोत्सव मोठ्या प्रमाणात इथे होतो आणि या देवस्थानचे आजही भगवान काशी केदारेश्वराची उपासना म्हणून ऋषी काशीनाथ बाबांपासून आज तागायत 14वी संन्यासी परंपरा आजही माझ्यापर्यंत आलेली आहे। अशा पवित्र प्राचीन ऐतिहासिक देवस्थानची दर्शनासाठी आपण यावं ही अभिलाषा मनामध्ये बाळगतो। धन्यवाद।